हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बनवणार शाही पनीर। तिथे मी घेतलेले आहे टोमॅटो घेतले, 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले, चॉप करून टाकलेले आहे, 2 ऑनियन घेतलेले आहे, आलं लसूण घेतलेला आहे, लाल मिर्च घेतलेली, हिरवी मिर्च घेतलेला आहे आणि ते कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे मी काही फक्त काजू घेतलेला आहे, मिरी घेतली आहे, शाही जिरा घेतलेला आहे। त्याला आपल्या सगळ्यांना परतून घ्यायचं तेलामध्ये। तर या साईडला तेल गरम झालेलं आहे, तर मी यामध्ये सगळे मसाले घेतलेले ते थोडेसे फ्राय करून घेऊया आपण। तर यात मी 2 लवंग पण घातलेले आहे आणि आपण तर आता आपण सगळे मसाले एकत्र परतून घेऊया तेलामध्ये। कोथिंबीर घालून छान थोडंसं तेलामध्ये जरा सॉफ्ट होतपर्यंत आपल्याला फ्राय हे करायचं, परतवून घ्यायचं आहे। तर या साईडला सगळे मसाले सॉफ्ट होत आलेले आहे, त्याला आपण थोडंसं आणखी 1-2 मिनिटं आणखी परतवून घेऊया। तर या साईडला मी पनीर घेतलेलं आहे आणि याला छान कट करून वॉश केलेलं आहे। तर यामध्ये मी काही दिवसापूर्वी मी स्नेहा लजीज मसाला मागवलेला होता, ऑर्डर केलेला होता। हे तुम्हाला मी याचा व्हॉट्सअपवर नंबर पण तुम्हाला पाठवणार आणि खूप छान मसाला आहे। तर हा मसाला टाकल्यानंतर आपल्याला कुठलेच मसाला टाकायची गरज नसतात। तर हा मसाला मी यात यूज करणार आहे। तर थोडासा मी हा मसाला टाकणार यामध्ये आणि थोडं मीठ टाकून आपण याला परतून घेऊ तेलामध्ये। तर चला, या साईडला हे सगळे झालेले मसाले झालेले आहे। थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया आपण। तर या साईडला मी स्नेहा लजीज मसाला घालते थोडंसं आणि थोडंसं मीठ घालणार आणि छान एकत्र हाताने मिक्स करून घेते आणि याला थोडंसं आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया। तर 5-10 मिनिट आपण थोडंसं असंच ठेवून देऊ। छान मसाले एकत्र मिक्स झालेले आहे। त्याला तेल गरम झालं, मी ते पनीर फ्राय करून घेते, थोडंसं तेलात परतून घेते। तर या साईडला पनीर होतपर्यंत आपण जो मसाला केलेला आहे तर याला आपण थंड झालेला आहे, तर आपण याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते। तर मिक्सरचं जार घेतलेला आहे मी, यामध्ये मी हा मसाला तोपर्यंत याच्यात ग्राइंड करून घेते मिक्सरमध्ये। तर चला कंटिन्यू राहा। त्यात मसाला घातलेला मी त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेते। पॅनमध्ये मी ज्यामध्ये आपण मसाले फ्राय केले होते त्यामध्येच मी तेल घातलेलं आहे आणि थोडं बटर घालणार। तेल घातलेलं बटर घालते थोडं आणि यामध्ये मी तेजपान आणि दालचिनी घेतलेली आहे, परतून घेऊ तुम्हाला। आणि जो मसाला आपण मी पेस्ट केलेला होता तो पण घालणार, छान एकत्र मिक्स करून घेऊया। तर या साईडला आपण मसाले परतून घेतलेले आहे आणि तेल पण सुटलेलं आहे, ऑइल। तर आपण यात मसाले घालणार आपण। तर या साईडला मी थोडं मीठ घालणार, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि स्नेहा लजीज मसाला घातलेला आहे 2 चम्मच आणि थोडंसं हळदी पावडर बस। आणि यानंतर आपल्याला काहीच मसाले घालायचे नाही, ॲड करायचे नाही आहे। ऑलरेडी या मसाल्यामध्ये सगळे मसाले, गरम मसाला वगैरे सगळेच ॲड आहे। तर छान एकत्र परतून घेऊया आणि ह्या साईडला आपण पनीर, त्या साईडला पनीर पण परतून झालेले आहे तेलामध्ये, तर हे पण आपण यात घालणार, ॲड करणार मसाले झाल्यानंतर। यात थोडी मी साखर पण घालणार। तर बघू शकता या साईडला ऑइल सुटलेला आहे, मसाले छान झालेले आहे। तर आपण यात पनीर घालणार, तर यात मी पनीर पण घालणार छान एकत्र मिक्स करून घेऊन आणि आता आपण थोडं पाणी घालणार, ॲड करणार, छान एकत्र मिक्स करू आणि 5-10 मिनिटं याला आपण थोडंसं परतून घेऊया तेलामध्ये, पनीरला पण होऊ देऊया मसाल्यामध्ये।
आणि गॅस ऑफ करून तर या साईडला भाजी रेडी आहे. कोथिंबीर घालूया, ॲड करूया आणि गॅस ऑफ करून तर इथे भाजी रेडी झालेली आहे. शाही पनीर रेडी झालेली आहे. तर कशी वाटली रेसिपी प्लीज नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा मी स्नेहा लजीज मसाला पासून बनवली आहे भाजी. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल आणि तुम्हाला पण जर स्नेहा लजीज मसाला ऑर्डर करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर ॲड देणार. तर चला बाय बाय.